आज अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापनानिमित्त संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापुरातील मद्रे या गावी भक्तिमय वातावरणात रामलल्लांची दिंडी काढण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण साईडला मद्रे गावात आमच्या राम मंदिर स्थापनेनिमित्त आमच्या गावात रामफेरी चालू आहे। इथे सगळीकडे आमच्या पूर्ण गावात खूप आनंदी साजरा करत आहेत सगळेजण। रांगोळी सडा सगळं करत आहेत। खूप आनंदाचा क्षण चालू आहे। मद्रे या गावी पूर्वी रामायणाची नाटके भरविण्यात आली होती, त्यामुळे या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे। राम सीता लक्ष्मण यांची भूमिका साकारून सलग 3 वर्ष वनवासाला जाणाऱ्या राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालाय। आज या ठिकाणी मद्रे गावामधील आज रामायण लावून 30 वर्षे होऊन गेले। मग त्याच पद्धतीने सदोदित आमचं गाव रामभक्तांनी सदोदित जागृत आहे। रामाबद्दल अतिशय प्रेम आहे। या ठिकाणी सर्वांमध्ये या ठिकाणी आज जल्लोषात एक प्रमाणाची ऊर्जा तयार आहे। म्हणून या ठिकाणी आमच्या गावामधील रामभक्तांचं मला कौतुक करावं असं वाटतं। परंतु गल्ली बोळातून दिल्लीपासून या अयोध्यापासून ह्या मद्रेपर्यंत पंढरपूरपर्यंत सदोदित रामचिंतनामध्ये आज आमचं गाव जल्लोषामध्ये आनंदात आहे। असेच त्या प्रभू रामचंद्राला प्रार्थना करतो की असंच आमच्या गावामध्ये सर्वांना सद्भुक्ती देऊ दे, आता अखंड दीर्घायुष्य देऊ दे म्हणून मी या ठिकाणी भगवंताच्या चरणी मागणी करतो आणि या ठिकाणी दिंडीला सुरुवात करतो। यावेळी गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्यांनी पूर्ण गाव भगवे करत श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमून सोडला होता। काय अनुभव आहेत आज? आणि सगळे गावकरी बंधू भगिन्यांनो भाऊ बंधू सगळं 14 दिवस केलाय। 14 वर्ष रामाने केलाय। अच्छा, आम्ही 3 वर्ष रामाने केलंय। पंचवटीला जाऊन आले। अच्छा, पंढरपूर तिकडे सगळं गाव आपलं सगळे भाऊ बंधू करून आला। रामाने सुखे ठेवलंय। आपण मद्रे गावातून 3 वर्ष वनवासाला गेला होता एक सीता म्हणून, तिथले अनुभव कसे होते आपल्याला? शांती होतं। रामाला कसं शांती, सीताला श्रीजटाला कसं आनंद होता, आम्हाला कसं आनंद झाला। आनंद होऊन आम्ही गेलेला आहे वनवासाला। आज हजारो 500 वर्षानंतर श्रीराम आज आपल्या मंदिरामध्ये बसतोय, कसं वाटत आहे? श्रीराम आज आपल्या मंदिरामध्ये बसत आहे। हां, आनंद वाटत आहे आपल्याला। हां, आज आपल्या गावामध्ये काय करण्यात आलं, काय केलं? राम जन्मले, रामाचा उत्सव चाललाय, राम फेरी चाललंय। आनंद वाटला। हे आयुष्यमरणीय क्षण आहे तुमच्यासाठी। दिवाळी साजरी करायला आता। अच्छा, खुश आहात आपण? ओके, हां, ओके। यावेळी श्री रामलल्लांची दिंडी जशी गावातील गल्लीबोळात जात होती तशी महिला वर्गांनी दिंडीवर पुष्पवृष्टी करत रामलल्ला यांचं स्वागत केलं। रामलल्लांच्या भक्तासाठी महाप्रसादही करण्यात आला, तर लहानांपासून ते वृद्धांनी भगवी टोपी आणि भगवा शॉल गळ्यामध्ये टाकून टाळ मृदंग आदी वाजवत आजचा दिवस हा अविस्मरणीय असल्याचं सांगितलं। गावामध्ये दिंडी निघत आहे श्रीरामाची, काय सांगाल? माझ्या गावामध्ये प्रथमतः म्हणजे 30 वर्ष झालं रामायण हां, म्हणजे आम्ही वनवासी गेलो। बर, वनवासामुळे आम्हाला आनंद वाटला। हां, मग तिथं एक विणेकरी म्हणून मीच होतो। बर, कडेपत्र शेवटपत्र मीच घेतो। अच्छा, कोण घ्यायला तयार नाही, कोण घ्यायला तयार नाही। हां, मग रात्रंदिवस मीच झटपट केलो आणि आनंद वाटला। सगळ्याच्या गोडी गुलाबांनी आपल्याला आनंद घालून कसं वाटतं श्रीराम आता 500 वर्षानंतर आपल्या मंदिरामध्ये बसतोय, विराजमान होतोय, कसा आनंद वाटतोय का? हा, आनंद वाटतो। हां, सगळ्याला आनंदाचा आपल्याला। आज एवढे वर्ष तुम्ही तपश्चर्या केलात, तुम्ही पण वनवासाला गेलात, आज श्रीराम आज मंदिरामध्ये जातोय, त्याची प्रतिष्ठापना होते, काय म्हणाल? प्रतिष्ठापन केलं, सगळं केलं। आम्ही पण जाऊन त्याच्यामुळे सहभाग घेतला। कडेपासून रामायणामध्ये आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आम्ही सहभाग केले। विशेष म्हणजे या दिंडीत हिंदू मुस्लिम एकत्र असल्याचे पाहावयास मिळाले। दरम्यान वनवासाला जाणाऱ्या सीतेने आपले अनुभव सांगत असताना त्यांचेही कंठ दाटून आले होते। दिंडी निघत आहे, प्रसाद वाटप होत आहे, आपण तयार करताय, कसं वाटत आहे?
ನೋಡ್ರಿ ಇವತ್ತು ಶ್ರೀರಾಮ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಅಯೋಧ್ಯೆದಾಗ ಶ್ರೀರಾಮ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಚಾಲು ಅದ ಮತ್ತು ನಾ ಅಗ್ದಿ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಪ್ರಸಾದ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀನಿ ರೀ ಮದ್ರೆ ಗ್ರಾಮದಾಗ. किती लोकांना आपण प्रसाद बनवताय? ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಒಂದು 500 ಮಂದಿದು ಊಟ ಪ್ರಸಾದ हा तयार ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇವ್ರಿ. आतापर्यंत आपण तुम्ही अनेक लग्नामध्ये जेवण बनवलं असेल, पण आज आपण जेवण बनवताना तुम्हाला कसं वाटत आहे? ಹಿಂದಿಂದ ಐತ್ರಿ ಈಗಿನ ಈ ಸದ್ದ ಪ್ರಸಾದ ವಾಟಪ್ಪ ಪ್ರಸಾದ ತಯಾರು ಮಾಡೋದ್ನಾಗ ಅಗ್ದಿ ಆನಂದದಿಂದ ಹಾ. ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಹಾ. ನಾವು ಪ್ರಸಾದ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. जय श्रीराम. जय श्रीराम. गावातील प्रत्येक मंदिरात ही दिंडी येताच आतिषबाजीने परिसर दुमदुमून गेल्याने दिवाळीचा माहोल तयार झाला होता. तर दिंडीत गावातील मुलींनीही सहभाग नोंदवत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. या आनंदोत्सवामुळे आज ठीक सायंकाळी 7 वाजता गावातील हनुमान मंदिर येथे भव्य असे दीपोत्सव साजराही करण्यात येणार असून हे श्रीरामाची दिंडी काढण्यात आली आणि मी डोक्यावरून घेऊन फिरत असताना मला आनंद झाला. एक प्रभू श्रीरामाचा मी आभारी मानतो. हे कसं वाटलं तुम्हाला श्रीरामाची प्रतिमा घेऊन पूर्ण गावमध्ये आपण फिरलात? छान वाटलं मला. छान वाटलं. अच्छा, काय सांगाल आज श्रीराम 500 वर्षानंतर ना आपल्या मंदिरात जात आहे, काय वाटतं? छान वाटलं. या संपूर्ण रामलल्ला दिंडीचा आढावा घेतलाय लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार अर्जुन चव्हाण यांनी. हम सब हिंदू मुस्लिम मिलकर मधुरे गाँव मध्ये राम रैली की गाँव में फेरी काढ़ी को है. हम सब मिलकर त्योहार मना रहे हैं. हम मुस्लिम हिंदू सब एक नमूना सब मिलकर हम दिवाली मना रहे हैं. अयोध्या में राम पूजा हो तो यहाँ हमारे मधुरे गांव में भी राम पूजा होती है. हम सब मिलकर ये काम कर रहे हैं और हिंदू लोगों को शुभेच्छा है.